मृत्यूनंतरचा प्रवास. आत्मा हे सगळं पाहत असतो. त्याला आपला देह जळताना पाहून खूप वाईट वाटते, कारण त्याला शरीराशी प्रेम निर्माण झालेलं असते. आता शरीरच राहणार नाही तर मायेतील काहीच अनुभव घेता येणार नाही, यामुळे दुःख होते. असे वाटण्याचे कारण असे की आत्मा हा 4 कोशामध्ये बद्ध असतो. त्यातील मनोमय कोश हे भावना वासना यांनी युक्त असल्यामुळे दुःखी होत असत. त्या देहावर जो व्यक्ती संस्कार करीत असतो त्याच्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ ठेवतात. नंतर ती व्यक्ती प्रेताला 3 उलट्या प्रदक्षिणा घालतो. दगडाने एक छिद्र मारले जाते आणि एक फेरी मारतात, पण दुसरे छिद्र मारून दुसरी मारतो. तिसरे छिद्र मारून तिसरी प्रदक्षिणा झाल्यावर प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छिद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात. मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात. तेव्हा त्या मठाचा फट असा आवाज होऊन तो फुटतो. यालाच घटस्फोट असे म्हणतात. या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला, आता तुम्ही इथून जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रांमध्ये बांधतात. याला अश्मा असे म्हणतात. त्यानंतर प्रेताला अग्नी दिला जातो. आत्मा हे सगळं पाहत असतो. त्याला आपला देह जळताना पाहून खूप वाईट वाटते, कारण त्याला शरीराशी प्रेम निर्माण झालेले असते. आता शरीरच राहणार नाही तर मायेतील काहीच अनुभव घेता येणार नाही, यामुळे दुःखी होत असे. वाटण्याचे कारण असे की आत्मा हा 4 कोशामध्ये बद्ध असतो. त्यातील मनोमय कोश हे भावना वासना यांनी युक्त असल्यामुळे दुःख होत असतं. प्रेताला अग्नी दिल्यावर सर्वजण घरी येतात. त्यावेळी तो आत्मासुद्धा घरी येतो, पण तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो. म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात. 10 दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो. घरात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो. याला नमस्कार करून आलेली मंडळी निघून जातात. घरातील माणसं अंघोळ करतात. शेजारी त्यांच्यासाठी पिठलं भात खायला आणून देतात. अशी प्रथा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून मातीच्या पणतीचा दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात, कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखीवर गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्यांची पावलं उमटतात असा समज आहे. पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे, कारण लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही. आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतीक आहे. आता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो, पण पुरातन काळी फोटो काढण्याची सोय नव्हती, म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक आत्मज्योत म्हणून पणतीमध्ये ती ज्योत 10 दिवस तेवत ठेवतात, कारण 10 दिवस आत्मा बाहेरच्या अश्म्यावर असतो आणि 10 दिवसानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. ज्या घरामध्ये मृत्यू झालेला असतो त्या लोकांना 10 दिवसाचे सूतक असते. 10 दिवसामध्ये पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत वेगवेगळे विधी असतात. 11वा, 12वा व 13वा दिवसांचे विधी असतात. अत्यंत अंत्येष्टी संस्कारांमध्ये यमदेवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण हो, त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस, या दिवंगताला तू त्यांच्या पितरांकडे ने, अशी प्रार्थना केली जाते. अंत्येष्टी हा विधी आत्म्याला पुढे गती मिळावी यासाठीच आहे. बऱ्याच ठिकाणी पहिल्या दिवशी शास्त्राप्रमाणे मंत्राग्नी द्यायला कोणी पुरोहित मिळत नाही. अशा वेळी भडाग्नी देण्यात येतो आणि मग तिसऱ्या दिवशी सर्व संस्कार केले जातात. 10 संस्कार किंवा मृत्यू झाल्याच्या 3ऱ्या, 7व्या किंवा 9व्या दिवशी अस्थी गोळा करून त्याचे 10 दिवसांच्या आत दक्षिण दिशेला वाहणाऱ्या नदीत विसर्जन केले जाते. या सूतकामध्ये घरात गरुड पुराणाचे वाचन केले जाते. घरातील सर्वजण ऐकतात, त्यावेळी आत्मासुद्धा ते ऐकत असतो. गरुड पुराण हे खूप वेगळं आहे. एकदा गरुडाने भगवान विष्णूकडे माणसांची मृत्यू, यमलोकाचा प्रवास
नरक योनी आणि सद्गती या संदर्भात अनेक विचित्र आणि गूढ प्रश्न विचारले. त्यावेळी भगवान विष्णूंनी त्याच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. याच प्रश्न आणि उत्तराने गरुड पुराण बनले आहेत. गरुड पुराणात केवळ जीवनाविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्य सांगितले आहेत असं नाही, तर मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलं आहे. इतर पुराण कधीही वाचू शकतो, परंतु हे गरुड पुराण मात्र घरातील कोणी माणूस मेल्यानंतर म्हणजे सुटकातच वाचलं जातं. एरवी हे पुराण कधीही वाचले जात नाही. यात जीवनाविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्य फक्त सांगितले आहेत असं नाही, तर माणूस मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलं आहे. गरुड पुराणात व्यक्तीच्या दुष्कर्माच्या आधारावर दंडस्वरूप मिळणाऱ्या विविध नरकांबद्दल सविस्तर सांगितले गेले आहे. व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी त्याला सद्गतीने नेत हे भगवान विष्णूंनी सांगितले आहे. गरुड पुराणात आपल्या जीवनाबद्दलच्या बऱ्याच अशा सखोल आणि गुपित गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याची माहिती सर्वांना असायला हवी, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलते आणि अज्ञानामुळे हातून घडणारे दुष्कर्म घडणार नाही. आत्मज्ञानाचे विवेचन करणे हाच गरुड पुराणाचा मुख्य उद्देश आहे. गरुड पुराणात ज्ञान, धर्म, धोरण, रहस्य, व्यावहारिक जीवन, आत्मा, स्वर्ग, नरक आणि इतर लोकांचे वर्णन केले आहे. यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, सदाचार, निस्वार्थ भावनेने केलेल्या कर्माचा महिमा, सोबतच यज्ञ, देणगी, तप, तीर्थयात्रे सारख्या शुभ कार्यासाठी सर्वसामान्य लोकांना प्रवृत्त करण्यासाठी लौकिक आणि परलौकिक फळांचे वर्णन केले आहे. हिंदू धर्मात जे 16 संस्कार सांगितले आहेत, त्यातील अंत्येष्टी या एकमेव विषयाशी संबंधित गोष्टी या पुराणात सांगितलेल्या आहेत. अंत्यसंस्कार, त्यातील विधी आणि मरणानंतर काय आहे, आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म हे सगळं गरुड पुराणात सांगतं. आपल्यासाठी एखाद्याचं मरण हे अकस्मात असतं, पण त्या मरणाला मरण जवळ आल्याची सूचना यमराज काही विशिष्ट लक्षणांनी देतात. त्यांची एकंदरीत 10 लक्षणं गरुड पुराणात सांगितली आहे. दशक्रिया हा हिंदू धर्मानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर 10व्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे. व्यक्तीच्या निधनानंतर अस्थि संचयन करण्यापासून ते 10 दिवसांपर्यंत विविध विधी यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये स्नान, मृत्तिका स्नान, एकपिंडदान, विषम श्राद्ध, वपन, 5 मडक्यांवर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध विधींचा समावेश होतो. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतर 10 दिवस आत्मा पृथ्वी तलावावर वास करतो. 10व्या दिवशी 3 पिंड करून त्यांच्या शेजारी हा अश्म ठेवला जातो व मंत्रयुक्त त्या आत्म्याला पिंडदान विलीन करतात आणि त्यांना असे सांगितले जाते की तुमचा देह जाळून टाकला आहे, तुमच्या नावाने क्षौर केले आहे, आता तुमच्या इथे काहीही शिल्लक राहिलेले नाही, आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद्गतीला जा. अशा आशयाचा तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजूला नेऊन ठेवतात. जर त्या आत्म्याची वासना कशातच राहिली नसेल तर पटकन कावळा त्या पिंडाला शिवतो, अन्यथा तासनतास गेले तरी शिवत नाही, कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही. कावळा पिंडाला शिवल्यानंतर मग सगळे त्या आत्म्याला म्हणजे दगडाला अंगठ्यावरून पाणी देतात. त्याला तर्पण असे म्हणतात. इच्छा राहिल्या नसल्यास 10व्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास गती मिळते अशी धारणा आहे, परंतु कधीकधी कावळा शिवत नाही. अशा वेळेस दर्भाचा स्पर्श पिंडाला करून कावळा शिवला असे समजतात. दशक्रियेविषयीची एक कथा आहे. एकदा श्रीराम आणि सीतामाता वनवासात विश्राम करीत असतात. तेथे एक कावळा येतो आणि तो सीतामातेला त्रास देत असतो. काही केल्या तो त्यांचा पिच्छा सोडत नाही. तेव्हा त्रासातून त्या श्रीरामांना उठवतात आणि कावळा त्रास देत आहे अशी तक्रार करतात. त्यावेळेस श्रीरामांकडे धनुष्यबाणाशिवाय दुसरे कोणतेही शस्त्र नसते, म्हणून ते जवळच पडलेल्या एका गवताची काडी मंत्रून कावळ्यावर फेकतात.
तो दर्भ कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतो आणि कावळा एका डोळ्याने आंधळा होतो, म्हणून कावळ्याला एकाक्षसुद्धा म्हणतात. त्याच वेळेस सीतामाता त्याला शाप देतात की तू एकाक्ष असल्याने सर्वजण तुला अशुभ मानतील. तेव्हा कावळा गयावया करून उशाप मागतो. तेव्हा त्याची दया येऊन सीता त्याला उशाप देते की मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या 10व्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त झाला नाही हे कळेल, आणि शिवाय ही दर्भाची काडीसुद्धा त्यावेळेस उपयोगी पडेल. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. धन्यवाद.